हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट केबिन। आज आपण रांगोळीमध्ये साकारणार आहोत सुंदर, सोपा आणि कलरफुल असा पिकॉक। तर चला तर मग सुरू करूयात आजच्या सुंदर आणि सोप्या रांगोळीला। तर फ्रेंड्स, जसं की तुम्ही सुरुवातीला रांगोळीचा फोटो बघितलाच असेल, त्या पद्धतीने आजची रांगोळी खूपच कलरफुल आणि सुंदर असणार आहे। तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा। आणि आपल्या रांगोळ्या जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भरभरून प्रेम द्या, चॅनलला सपोर्ट करा। अशाच पद्धतीने नवनवीन रांगोळ्या, नवनवीन डिझाईन्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा, जेणेकरून मलाही जरा प्रोत्साहन मिळेल, माझाही उत्साह वाढेल। तर या पद्धतीने आपण मोर साकारण्याचा इथे प्रयत्न केला आहे। मोराचा पिसारा काढलाय, मोराच्या डोक्यावर आता आपण तुरा काढतोय। अशा पद्धतीने कडेने डॉट्स दिलेत, जेणेकरून त्या तुऱ्याला आणखी थोडासा छान लुक येईल। मोराच्या मानेला म्हणजे गळ्याला आपण निळा कलर टाकलाय। बॅकग्राऊंड काळा असल्यामुळे थोडासा कलर दिसणार नाही, कदाचित ब्ल्यू कलर काही ठिकाणी। या पद्धतीने वरून थोडासा ब्ल्यू आणि ग्रीन कलरही मानेच्या तिथे मी थोडा ॲड केला आहे, जेणेकरून मोराच्या मानेवर जसं व्हेरिएशन असतं थोडंसं 2-3 कलरचं, त्या पद्धतीने मी देण्याचा प्रयत्न केला आहे। या पद्धतीने थोडंसं नाजूक डिझाईन त्यावर मी काढले। मोराच्या पिसाऱ्यामध्ये कलर भरतोय आपण, येलो कलर, ब्ल्यू कलर, वरच्या साईडला मोरपंखी कलर टाकलाय आणि वरून थोडीशी परत पुन्हा एकदा येलो कलरची नाजूकशी बॉर्डर दिली आहे। इथे छोटीशी डिझाईन ॲड केली आहे, तोही एक छोटासा पिसाराच दिसतोय मोराचा। तर या पद्धतीने आपला इथे सुंदर असा मोर तयार झालेला आहे। रांगोळी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि रांगोळी तुमच्या दरवाजासमोर नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूयात अशाच एका रांगोळीसोबत। तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।